हॅलो 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 नमस्कार, मी गणेश शिंदे. आज आपण आलेलो आहे मुंबईला मरीन ड्राईव्हला फिरण्यासाठी. तर नाईटला किती छान वातावरण आहे, एकदम फ्रेश हवा समुद्राची घेण्यासाठी मिळते. इथे येऊन एकदम मस्त वाटलं. तो लाटांचा आवाज, ती वाऱ्याची झुळूक आणि शांत वातावरण आणि लिमिटेड पब्लिक आणि इकडे समुद्राची फ्रेश हवा आणि बाजूला नाईटला दिसणार पाठीमागचं जी मुंबई. मस्त एकदम लोकेशन कडक आहे. इथून लोक घरी जातच नाहीत. कोण कोणत्या मध्ये प्रॉब्लेम मध्ये येतात, कोण आनंदासाठी येतो, कोण दुःखात येतो. इथं आल्यानंतर टेन्शन मुक्त होतं लोकांचं, फ्रेश वातावरण. कोण नाईट वॉकला येतात. म्हणजे प्रत्येकाचं लाईफ मध्ये वेगवेगळे एक क्षण असतात ना. आणि इकडे रात्रभर 24 तास गाड्या चालूच असतात, पण दिवसापेक्षा कमी. आणि त्या तिथल्या कट्ट्यावर पाय खाली सोडून बसणं आणि लांबची मुंबई नाईटची पाहणं आणि येणाऱ्या लाटा, त्यांचा आवाज, ती फ्रेश हवा हे पाहणं इतकं छान वाटतं ना. म्हणजे बघा ना तुम्ही, ही किती एकदम छान. आणि दूर दूरपर्यंत जाणार नजरात दिसणारी लाइटिंग ही कोणत्याच वर्गापेक्षा कमी आहे का. ही मरीन ड्राईव्हची राईट साईड, इकडे छान वातावरण मस्त आहे. आणि ही लेफ्ट साईड, इकडे छान वातावरण मस्त आहे. आणि पुढे गेल्यानंतर हे समोरची साईड म्हणजे समुद्र किनाऱ्याचे समुद्र जे आहेत ते. इकडे मस्त छान वातावरण आहे, एकदम ओके मध्ये. आणि पाठीमागची साईड, इकडे छान वातावरण आहे, वाहनं चालू आहेत. त्यानंतर आम्ही पुढे गेलो. म्हटलं पुढे पण काहीतरी छान असेल म्हणून पुढच्या स्थळावरती आम्ही गेलो. आणि तिकडे पण मस्त वातावरण होतं. मग म्हटलं की चला जरा अजून पुढे जाऊया. आणि तिकडे कोणच नव्हतं. मग आम्ही तिकडे गेलो पाहण्यासाठी नक्की काय आहे म्हणून. आणि इकडे पुढे आलो, इकडे कोणच नव्हतं, सन्नाटा होता. आणि हायवेला वाहनांचा आवाज, गाड्या हायवेला नाईटला खूप फास्ट जातात. तेवढ्यात चालू झाला पाऊस. मग आम्ही पावसात भिजण्याचा विचार केला, तेवढ्यात पाऊसच बंद झाला. नशीबच खराब. मग नंतर खूप रात्र झाली, खूप टाइम झाला. मग म्हटलं चला घरी जाऊया आता. मग आम्ही स्टेशनला आलो, तिथं कोणीच नव्हतं, स्टेशन पूर्ण मोकळं. मग तेवढ्यात आली आमची ट्रेन. ट्रेनमध्ये कोणीच नव्हतं, पूर्ण मोकळी ट्रेन होती. आम्हीच फक्त ट्रेनमध्ये. आणि एक व्यक्ती फक्त ट्रेनमध्ये होता. आणि नाईटला ट्रेन खूप फास्ट असते, त्यामुळे दरवाजातून खूप थंड हवा यायची. मग म्हटलं की जरा दरवाजा तोंडी जाऊन जरा हवा घेऊया. मग गेलो तर बाहेरून खूप हवा यायला लागली, गार, मस्त वाटलं. नाईटला प्रवास करायला खूप छान वाटतं आणि त्यामध्ये हवा पण एकदम मस्त वाटतं. आणि चला या ब्लॉगमध्ये एवढंच. तर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तर धन्यवाद. ओके, बाय.